प्रेक्षको नमस्कार, मी सुरेश वाणी. आपण पाहतात विघ्नर टाइम्स. विघ्नर टाइम्स मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मतदारसंघात हवा कोणाची, मतदारसंघामध्ये कोण निवडून येईल, काय चाललंय या मतदारसंघामध्ये, हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे. मतदारांचा नेमका कल कसा असतो, लोकांच्या अपेक्षा काय असतात. पारनेर तालुका एक वेगळं नाव चर्चेला गेलं जातं. या तालुक्याचे आमदार निलेश लंके कशा पद्धतीने निवडून आले, किती सहकाऱ्यांना सोबत घेऊन निवडून आले आणि आज त्यांचाच एक सहकारी त्यांच्यापासून दूर गेलेला आहे. नेमकं काय घडलं, कुठं बिघडलं आणि सध्या ते कोणासोबत आहेत, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांची रणनीती काय असणार आहे, हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे. विजयराव नमस्कार. नमस्ते साहेब, आता लोकसभेची निवडणूक पुढ्यात आहे. तुमच्या तालुक्याचे आमदार निलेश भाऊ लंके हे सुद्धा मैदानात उतरण्याची शक्यता आहे. विद्यमान खासदार सुजय विखे हे सुद्धा रणांगणामध्ये आहेत. कोणाच्या टांगा पलटी होईल ते आपण आता लोकशाही असल्यामुळं आपण ते लगेच सांगू शकत नाही. आता लोकांचा कल दिसतो, विद्यमान आमदारांचं काम दिसतं. तुम्ही ज्यांच्या सोबत इतकं दिवस होतात त्यांचा कल कळतो. आज पारनेर तालुक्यामध्ये अशी परिस्थिती आहे, ज्या माणसाला आपण 2019ला जिल्ह्यात सर्व मताधिक्याने निवडून दिलं, त्यांच्यापासून आमच्यासारखे आज कार्यकर्ते बाजूला गेले. त्याचं कारण म्हणजे नुसती फेकाफेक. आज माझ्यासारखे सर्वसामान्य युवक, हजारो युवक आज ज्यांनी 2019ची विधानसभा खांद्यावर घेतली होती, ती खांद्यावर घेत असताना ह्यासाठी खांद्यावर घेतली होती का पारनेर तालुक्यामध्ये एक सर्वसामान्य कुटुंबातला एक युवक त्या ठिकाणी विधानसभेवर पाठवायचा. तो कशासाठी पाठवायचा का पारनेर तालुक्यातील शेतकरी, सर्वसामान्य माता भगिनी, आमच्यासारखे युवक यांना कुठंतरी न्याय मिळावा या नात्याने आम्ही 2019ला त्यांना सर्व तालुक्याने डोक्यावर घेतलं. पण आज अशी परिस्थिती आहे का आमच्यासारख्या युवकांचा या ठिकाणी वापर झाला. वापर इन द सेन्स असा का वापर झाला म्हणजे आमच्यासारख्या युवकांना तुम्ही बघितलं असेल, सुपा MIDC जी आमची कामधेनू आहे, आमच्या कामधेनूमध्ये आज हजारो किलोमीटरवरतून येऊन UP बिहारी तिथं पोट भरतात. आमच्या तालुक्यातल्या मुलांनी करायचं काय, ह्या अनुषंगाने गेल्या काही दिवसापूर्वी मी पारनेरमध्ये एक युवक संवाद मेळावा घेतला होता. त्या युवक संवाद मेळाव्यामध्ये त्या ठिकाणी असं स्वरूप आलं का ती एक राजकीय सभा होऊन गेली. त्या राजकीय सभेमध्ये माझ्याकडे कुठलंही पद नसताना, कुठलाही तालुक्याचा किंवा जिल्ह्याचा, महाराष्ट्राचा आयडॉल माझ्या स्टेजवर नव्हता, तरीही 15 ते 16 हजार युवकांनी त्या ठिकाणी हजेरी लावली. त्याचं कारण असं का लोकप्रतिनिधींनी 2019ला जी पारनेर तालुक्यातील शेतकरी कुटुंबातील युवकांना त्या ठिकाणी वेगवेगळी दिशाभूल केली. दिशाभूल म्हणजे तुम्हाला कुठेतरी कामाला लावू, तुमच्या पाठीमागे मी भावासारखं उभं राहील. विजयराव, मला माफ करा, परंतु ज्या निलेश लंकेंना तुम्ही डोक्यावर घेऊन नाचले ते निलेश लंके तसे नव्हतेच, हे कळायला एवढा उशीर लागला. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.